संध्याकाळी ना एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा येतो, पण स्वयंपाक तर बनवावाच लागतो. मग अशा वेळेस एकदम चविष्ट आणि पौष्टिक पोटभरीचं असं काय बनवायचं, तर आज आपण एकदम मस्त असं आता हे डब्याला किंवा नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी चालेल भाजी चपाती न बनवता असा हा नाश्ता केला की एकदम पौष्टिक असा आणि चविष्ट असा नाश्ता होतो. इतका चवीला मस्त होतो की मुलं म्हणजे भाजूनसुद्धा देत नाही, एवढा छान असा नाश्ता होतो बटाटा किसून. आता काय केलं आहे मी, बटाटा घेतलं आहे, एक बटाटा घेतला आहे मोठ्या साईजचा. तो त्याचे सालं सगळे काढलेले आणि तो किसणीने थोड्याशा मोठ्या किसणीने किसला तर चालेल किंवा मग मीडियम किसणी. आता ही माझ्याकडं मीडियम आहे, त्या किसणीने मी किसून घेतलेला आहे बटाटा. आता आपल्याला किती बनवायचं, जास्त बनवायचे असले तर बटाटे जास्त घ्यायचे. आता हा बटाट्याचा किस केलेला आहे ना, तो 2-3 वेळेस पाण्याने धुवून काढायचा आणि त्याच्यामध्ये थोड्या वेळ पाणी तसंच ठेवायचं बटाट्याच्या किसामध्ये. म्हणजे तो बटाट्याचा किस छान असा सफेद होतो, काळा पडत नाही. आणि त्याच्यातलं आता मी 2 ते 3 वेळेस धुवून काढलेला आहे आणि आता बटाट्याच्या किसामध्ये मी पुन्हा थोडंसं पाणी ठेवते. म्हणजे हा बटाटा किस आता थोड्या वेळ आपण बाकीचं साहित्य काढूस्तव किंवा बाकीच्या भाज्या कापूस्तव हे बटाटा आपला पाण्यामध्ये ठेवायचा आहे. आता बटाटा मी असाच पाण्यामध्ये ठेवते आणि इकडं आता भाज्या घेतलेल्या आहे. आता भाज्या काय काय घेतल्या किंवा मग काय काय घ्यायच्या तेही आपल्या आवडीनुसार भाज्या घ्यायच्या आहे. आता मी शिमला घेतलेली एक. आता एकच बटाट्याचा नाश्ता बनवते, जास्त बनवायचं असलं तर शिमला पण आपल्याला जास्तच घ्यावा लागेल. पण मी त्यांना एक शिमला घेतली आणि ती पण अशी कट केलेली. त्याच्यातले बिया ज्या आहे ना त्या सगळ्या काढून टाकायच्या आहे. बिया काय होतं की टचटच लागल्या जात्या खाताना, म्हणून ना मी बिया काढून टाकल्या. टॉमॅटो घेतलेला आहे, एक 2 असे टॉमॅटो घेतलेले आहे. आता मीडियम साईजचा टॉमॅटो होता, मग मी 2 टॉमॅटो या ठिकाणी कापलेले. आता शिमला कापली, टोमॅटो कापले. आपल्याकडं कोणत्या कोणत्या भाज्या आहे, आता सगळ्याच भाज्या घालायच्या असं काही नाही, पण ज्या आपल्याला याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घालायचं ते पण. आता मी इथं टोमॅटो घेतला, शिमला घेतली, कोबी असला तर तो घालायचा आहे. आता वांगे येतं असं काही ते आपण घालू शकत नाही, पण पालक असं ते पण घातला तर चांगलंच, कारण जेवढं आपल्याला पौष्टिक बनवता येईल. आता काय होतं की मुलं भाज्या खात नाही शक्यतो, मग असं काही बनवलं नाश्त्याला की भाज्या ही सगळ्या भाज्या पोटामध्ये जात्या आणि सगळे व्हिटॅमिन पण भेटले जातात. आता एक वाटण बनवायचं आहे. मी काय केलं, कांदा कापला, शिमला कापली, टोमॅटो कापला, जेवढ्या भाज्या घ्यायच्या तेवढ्या घेतल्या. आता एक भांडं घेतलं, वाटण केलं, 5 ते 6 मिरच्या घेतल्या, आलं घेतलं आणि ते पाणी न घालता थोडीशी पेस्ट काढली त्याची. आता काय पेस्ट काढताना थोडीशी ओबडधोबडच काढली. आता एका भांड्यात काय केलं आहे मी की गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेली. आता हा जो किस आहे ना त्याच्यातलं सगळं पाणी मी काढून टाकलं, म्हणजे हाताने थोडंसं पिळून घेतलं. याच्यामध्ये आता अजिबात पाणी शिल्लक नाही आहे. आता हा बटाट्याचा किस जवळजवळ 1 वाटी बटाट्याचं किस होता आणि आता जेवढा वाटीने मोजून घेतला, जेवढा बटाट्याचा किस असेल ना त्याच मापाने पीठ घेतलेलं आहे मी. आता 1 वाटीला थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने किस घेतला त्याच वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये कट केलेल्या भाज्या म्हणजे टॉमॅटो, शिमला आणि कांदा टाकला. जो वाटण केलेलं होतं ना ते पण 2 चमचे टाकून घेतलं. आता लहान मुलं खायचं असलं ना तर जास्त तिखट नाही केलं तर चालेल. आणि 1 मूठ चांगली 1 मूठ अशी कोथिंबीर कापून घेतली, ती पण टाकली. आता याला खुसखुशीतपणा येण्यासाठी नुसता गव्हाच्या पिठाने ते चिकट होईल. खुसखुशीतपणा येण्यासाठी आपल्याला साहित्य काही पिठं टाकायचे, ते कोणते ते पाहू. आता मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, थोडासा ओवा टाकलेला आहे. आता यामध्ये मी टाकलेलं आहे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, याने छान असा खुसखुशीतपणा येतो. आणि 2 ते 3 चमचे पुन्हा डाळीचं पीठ टाकलेलं आहे. आपले पोहे खायचे जे चमचे असते ना त्या चमच्याने मी हे पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ. आता थोडंसं कलर छान येतो म्हणून मी हळद नाही टाकली, पण लाल तिखट टाकलेलं आहे. हळद टाकली, आवडत असली हळद टाकली तर ती चालेल, हळद पण चांगलीच असते तशी. आता हे सगळं असं मिक्स केलेलं आहे आणि आधी बटाट्याच्या किसामध्ये जेवढं पीठ बसेल ना तेवढं त्या अंदाज घेत आधी सगळे पिठं या किसामध्ये मिक्स केलेले आहे, किसामध्ये आणि भाज्यांमध्ये. मग त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता आपण काय केलेलं आहे की किस घेतला ना म्हणून त्याच वाटीने आपण पीठ पण मोजून घेतलं. पण आता काय झालं आहे की थोडंसं आपण तांदळाचं पीठ आणि ते टाकतो मग वाढव होतं, म्हणून मग मी काय केलं आहे 1-2 चमचे
त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि असं मळून घेतलेलं आहे हे सगळं. आता लई सैल पण नाही आणि लई पातळ पण, लई घट्ट पण नाही, असा हा पिठाचा गोळा बनवायचा आहे, म्हणून तो घट्ट होत होता. आता गव्हाचं पीठ आहे म्हणून मग थोडंसं ते चिकटच होतं, म्हणून आपण याच्यामध्ये खुसखुशीत पाणी येण्यासाठी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता थोडंसं 1-2 चमचे आता पाणी टाकताना ना थोडं पाणी टाकायचं आहे, नाही तर मग जास्त झालं की ते पातळ होईन. आता हे बघा असं पीठ झालेलं आहे, म्हणजे भज्याचं पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट. आता काय केलं आहे, कांदा कापला होता ना त्याचं बुड मी तसंच ठेवलं होतं आणि त्याने काय केलं आहे, मी काही तव्याला त्या बुडाने तेल चोळलेलं आहे आणि काय होतं की आपण जे काही बनवतो ना नाश्ता तो चिटकत पण नाही आणि तेलही कमी लागला जातो, म्हणजे जास्त तेलकटही नाश्ता होत नाही. आणि असं पाण्याचा हात घेऊन असं थापून गोळा घेतला आणि असं थापून घेतलेलं आहे. आता हे काय झालेलं आहे, एकाला वाकडा तिकडा असा याचा नकाशा झालेला आहे, पण मग काहीच अडचण नाही. आपण पाण्याचा हात घेऊन त्याला असा गोल शेप दिलेला आहे मी. आता ते एका बाजूला ठेवलं आहे. आता काय होतं झालं माझ्याकडून एक लहान आणि एक मोठं झालं, असं लहान मोठं झालं तर काही अडचण नाही, पण असं छोटं छोटं काही बनवलं का मग मुलं खायलाही आवडीने खातात, किंवा मग एकच मोठं बनवलं तेही चालन, पण असे छोटे छोटं काही केलं की असं वेगळं थोडंसं वाटतं, म्हणून मग मी असे छोटे छोटे असे थालीपीठ याचे बनवून घेतलेले आहे. आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की आपण बटाट्याच्या किसाचे थालीपीठ बनवतो आहे आणि इतके मस्त पौष्टिक असे. आता याला कुठलीही भाजी नसली तरी चालेल किंवा चटणीही नसली तर चालेल, कारण आपण याच्यामध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहे, तिखट पण घातलेलं आहे. पण सॉससोबत खाल्लं ना मुलांनी तर सॉससोबत खाल्लं एवढं आवडीचं झालं की भाजून देत सुद्धा नव्हते. इकडं भाजलं की इकडं लगेच खात होते, एवढं चविष्ट इतकं छान असं आवडलं होतं. आणि चवीलाही एकदम मस्त असं हे भन्नाट चवीचं झालं. भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला किंवा मग डब्यासाठी काय द्यावा, लहान मुलांना डब्यासाठी असं पौष्टिक काय द्यावा की जेणेकरून भाज्या पण पोटात जाईल आणि आपले जे धान्य आहे तेही पोटात जाईल, असं एवढं पौष्टिक होतं. आणि पोटभरीचं 2 ते 3 खाल्ले की एकदम पोट असं फुल होतं. असं भाजीही नाही आणि चपातीही नाही, फक्त एवढा नाश्ता बनवला ना तर एकदम मस्त असे थालीपीठं होत्या. बटाट्याची थालीपीठं कधी केले आहे का, नाही केले नसेल तर कमेंटमध्ये सांगा आणि केले असेल तेही कमेंटमध्ये सांगा.